काल सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील एक उद्योन्मुख कंत्राटदार असलेल्या हर्षल पाटील याने शेतात आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना जी आहे ती समोर आलेली आहे। संपूर्ण या आत्महत्येच्या घटनेमुळे संपूर्ण वाळवा तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे। हर्षल पाटील हा गेल्या अनेक वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामं जी आहेत ती संपूर्ण करत होता कंत्राटी पद्धतीने, परंतु यंदा घेतलेल्या कंत्राटीमध्ये त्याला पैसे मिळालेले नव्हते आणि थकीत पैशामुळे खरं तर त्याने ही संपूर्ण आत्महत्या केलेली आहे। आर्थिक विवंचना त्याला सगळी भोगत होती। या सगळ्या संदर्भात या सगळ्या गोष्टीबद्दल बोलण्याकरता आपल्यासोबत काही कंत्राटदार आहेत जे मुंबई आणि ठाण्यामध्ये काम करतात। हे सर्वच कंत्राटदार जे आहेत ते आज मंत्रालय परिसरामध्ये आणि इतर प्रशासकीय विभागामध्ये आलेले होते आपल्या संपूर्ण थकीत बिलांचा पाठपुरावा करण्याकरता, कारण की थकीत बिलं जी आहेत ती त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून मिळत नाही असा यांचा आरोप आहे आणि अनेक निवेदनं त्यांनी त्यांच्याकडे आहेत। त्यांनी मुख्यमंत्र्यांना, अर्थमंत्र्यांना आणि त्याचसोबतच संबंधित खात्याच्या मंत्र्यांना दिली आहेत की सगळी आमची थकीत बिलं जी आहेत ती देण्यात यावी म्हणून। राज्य अभियंता संघटना आहे आणि महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे हे सर्वच कंत्राटदार आहेत मुंबई पुण्यातले। आपण प्रत्येकाशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने आर्थिक विवंचनेत अडकलेले आहेत हे सगळे। तुमचं नाव काय आणि गेल्या किती वर्षांपासून तुम्ही कामं करतात ही कंत्राटी पद्धतीने, आणि हर्षल पाटील यांच्या आत्महत्येच्या संदर्भात काय सांगाल? माझं नाव मंगेश शंकर आवळे, मी महाराष्ट्राचे कंत्राटदार महासंघाचा मुंबई विभागीय अध्यक्ष आहे। गेल्या 20 वर्षापासून आम्ही लोक ह्या क्षेत्राशी निगडीत आहोत। विविध प्रकारची स्थापत्य अभियंत्याची कामं आम्ही लोक करत आलेलो आहोत। हर्षल पाटील नावाचा आमचा एक मराठी नवतरुण उद्योजक यांनी आत्महत्या केलेली आहे। याला सर्वस्व हे सरकार जबाबदार आहे, यातले प्रशासनातले अधिकारी जबाबदार आहेत। जरी पाणी पुरवठा मंत्री सांगत असले की ते काम त्यांनी केलं की नाही केलं, अहो हा विषय वेगळा आहे। माननीय गुलाबराव पाटील साहेब, काम सबलेट केलं आहे का काम कसं केलं आहे हा पण नगण्य विषय आहे, पण आज एका मुलाचा जीव गेलेला आहे अपुऱ्या निधी अभावी। ह्याच्याबद्दल आपण काय बोलणार आहात की नाही आहे? ह्याच्याबद्दल काही कोणी बोलायला तयार नाहीत। प्रत्येकजण सरकार आपली स्वतःची बाजू साईडला करत आहेत। अजितदादांनी आता सांगितलं की कुठल्याही कंत्राटदारांची देयकं माझ्याकडे नाही आहेत। माझं अजितदादांना आव्हान आहे, दादा तुम्ही वेळ द्यायचा, तुम्ही वेळ द्यायची, तुम्ही तारीख द्यायचा, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी, तुम्ही सांगाल त्या वेळेला आम्ही आमच्याकडच्या पूर्ण याद्या जिल्ह्यावाईज देयकांची तुमच्याकडे आम्ही घेऊन येतो। बरं, सर्वात महत्त्वाचं मला हे म्हणायचं आहे माननीय अजितदादा पवारांना की दादा जर तुम्ही सांगताय की कुठल्याही कंत्राटदाराचं देयक बाकी नाही, मग प्रत्येक जिल्ह्यातील जे कोण अधिकारी असतील ते निधीसाठी तुमच्याशी पत्रव्यवहार का करत आहेत? म्हणजेच 100% निधीची कमतरता आहे। लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे उपलब्ध करताय, इन्फ्रावाले जे मोठे मोठे कंत्राटदार आहेत त्यांना तुम्ही निधी उपलब्ध करून देताय, पण जे छोटे कंत्राटदार आहेत, जे काम करणारे, जे आमचे जे सुबेवाले कंत्राटदार आहेत यांना तुम्ही देत नाही आहात। याचा अर्थ स्पष्ट होतो की तुम्हाला आम्हाला मारायचंच तुम्ही ठरवलेलं आहे। खरं तर या छोट्या सगळ्या कंत्राटदारांना मारण्याचं काम जे आहे ते सरकार करते असं या सगळ्या कंत्राटदारांचा आरोप आहे। आपण अजून काही कंत्राटदार आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुमचं नाव काय, गेल्या किती वर्षांपासून काम करतात आहेत, आणि अजित पवार थेट म्हणतात आहेत की तुमची काही थकीत बिलं असतील तर ती आम्हाला आणून दाखवा असं देखील म्हणतात आहेत। किती वर्षांपासून तुम्ही आपल्या थकीत बिलांचा पाठपुरावा करता? माझं नाव राजेश रामकृष्ण देशमुख, मी राज्य अभियंता संघटनेचा महाराष्ट्राचा महासचिव आहे। तर जे सुशिक्षित बेरोजगार अभियंता कामं करतात ते फक्त 10-10 लाखापर्यंतचीच कामं करतात। त्यांची 2 वर्षापासून बिलं नाही आहेत, 1,50,000 रुपये किंवा, आणि मी स्वतः मंत्रालयामध्ये दर आठवड्याला येतो आणि जे मंत्रालयात निधी वाटप करणारे जे अधिकारी आहेत त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्ही इथे येऊ नका आणि मला निधीविषयी काही विचारायचं नाही, तुमच्या इतर काही तक्रारी असतील तर तुम्ही सांगा, पण निधीविषयी इकडे यायचं नाही असं मला स्पष्ट सांगितलं आहे अधिकाऱ्यांनी। आणि अजितदादा जे बोललेत की कोणाचाही निधी पेंडिंग आहे, मी तुम्हाला एकदम म्हणजे आश्वासन देऊन सांगतो, अख्ख्या जिल्ह्याची यादी द्यायला तयार आहे मी। महाराष्ट्रातल्या 35च्या 35 जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता व छोटे कंत्राटदार यांची यादी द्यायला तयार आहे मी। फक्त आम्हाला अजितदादांनी वेळ द्यावा। खरं तर मोठ्या कंत्राटदारांना एकीकडे प्रोत्साहन दिलं जातं आणि छोट्या कंत्राटदारांचा जीव घेतला जातो का या सगळ्या रेसमध्ये, या सगळ्या विकास कामांच्या रेसमध्ये? सर्वप्रथम मी हर्षल पाटीलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। हर्षल पाटीलनी आत्महत्या केली नसून त्याचा हा महाराष्ट्र शासनाने केलेला खून आहे। छोट्या ठेकेदारांना इथं जगण्यासाठी मुभास नाही आहे। छोट्या ठेकेदारांचे एवढे बिलं, एवढे देयक प्रलंबित आहेत की त्याला विचारता सोय नाही। वारंवार मागणी करूनही आम्हाला आमची देयक दिली जात नाहीत आणि आम्हाला चालढकल केली जाते की निधी आल्यावर तुम्हाला तुमची देयक मंजुरी करून देऊ,
पण निधीच येत नाही आहे. सरकार निधी द्यायलाच मंजुरी नाही आहे. तुमचं नाव काय? घर कसं चालतंय आता मग तुमचं, जर तुम्हाला थकीत बिलं भेटत नाही म्हणजे? तुम्ही किती तुमची थकीत बिलं आहेत? किती कोटींची, लाखांची, काय थकलेली बिलं? माझी पण 1.5 कोटीची बिलं थकीत आहेत. पण आता उसनं उधारीवरती घर खर्च चालू आहे साहेब. पण परिस्थिती फार बिकट आहे कंत्राटदारांची. मग सरकार ज्या पद्धतीने एकीकडे मोठमोठे इन्फ्रा प्रोजेक्ट करताना पाहायला मिळतं, शक्तिपीठ महामार्ग होऊ घातलेला आहे, समृद्धी महामार्ग केला, मग तुमची जी छोटी कंत्राटदारांची जी समूह आहेत त्यांना मारण्याचा एकीकडे डाव जो आहे तो सरकारकडनं घातला गेला आहे का? कारण की सगळेच जण तसे म्हणतात. 100% हा डाव आहे. आता छोट्या कंत्राटदारांनी मोठं एखादं काम घेण्यासाठी एखाद्या मोठ्या कंपनीवरती घेतलं काम, तरी ते बोलतात सबलेट केलं काम. सबलेट पर्याय काय आहे? अनएम्प्लॉईड इंजिनियरला कामं नाही आहेत म्हणून मोठं काम घेण्यासाठी 4 लोकांनी एकत्र येऊन एखाद्या मोठ्या कंपनीवर काम घेतलं तर ते काम सबलेट ठरवलं जातं आहे. पण पैसे तर आले पाहिजे त्या कामाला निधीच उपलब्ध करत नाहीत. कामं करून घेताय तुम्ही. अधिकारी आम्हाला क्लॉज दाखवतात की काम नाही झालं तर तुमच्या कंपनीवर कारवाई होईल, हे होईल. पण पैसे फंड निधी उपलब्ध करून देणार? त्याची जबाबदारी कोणीच घेत नाही आहे. खरं तर ह्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या कंत्राटदारांचं आम्हाला कामं देतात परंतु कोणत्याच पद्धतीने आम्हाला फंड्स अवेलेबल करून देत नाही आहे, त्यामुळे ह्या सगळ्या घटना घडतात आहेत. अजून काही कंत्राटदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सांगली जिल्हा परिषदेनं एक पत्रक जारी केलं आहे की हर्षल पाटील याचा मृत्यू जो आहे तो आमच्यामुळे झालेला नाही आहे, तो आमचा कंत्राटदार नाही आहे, करारनामा कोणत्याही पद्धतीने झालेला नाही, असं संपूर्ण स्पष्टीकरण गुलाबराव पाटील जे पाणीपुरवठा मंत्री आहेत आणि सांगली जिल्हा परिषदेने. नाही, खूप चुकीची गोष्ट आहे. जे सांगितलं आहे गुलाबराव पाटीलनी, खूप चुकीची गोष्ट आहे. आता सगळ्यांनी कामं करतात, प्रत्येकच्या कामं एकावर नाव नसतात. एकाने जेव्हा सांगितलं त्याच्यावर डॉमिन नेम असतो. जरा मी कामं घेतलं आणि मी कोणाला दुसऱ्याला कामं दिलं ते डॉमिन नेम असतात. तसंच ते हर्षद पाटील हे डॉमिन नेम आहे, पण त्यांनी कामं केलेली आहेत असं मला सांगायचं. आणि 3 वर्षापासून मी स्वतः कामं करतो आहे, एक पण बिल माझं अजूनपर्यंत निघत नाही आहे. सांगली जिल्हा परिषदेने जो दावा केलेला आहे की हर्षल पाटील याच्यासोबत कोणता करारनामा झालेला नाही, या संदर्भात काय सांगाल? कारण की सरकार हात झटकते, हर्षल पाटलाचा मृत्यू हा आमच्यामुळे झालेला नाही असं सरळ हात झटकते. बरेचसे मजूर सहकारी संस्थेचे स्वतः पदाधिकारी ते सुद्धा कोणी स्वतः कामं करत नाहीत. तर हे सुद्धा जर त्याने दुसऱ्याच्या नावावरती काम केलं असेल तरी त्याच्यात बरेचसे लोक हे दुसऱ्याच्या नावावरती कामं करतच असतात. त्यामुळे त्याने खूप मेहनतीने कष्टाने काम करून ते बिल पूर्ण केलं असेल तर त्याला पैसे मिळायला पाहिजे होते. त्याला बिल न मिळाल्यामुळे त्याने आर्थिक संकटात सापडल्यामुळे त्याने ते टोकाचं पाऊल उचललेलं आहे. खरं तर टोकाचं पाऊल उचललं, हे टोकाचं पाऊल उचलणं अतिशय चुकीचं आहे असं या सगळ्या कंत्राटदारांचं म्हणणं आहे. परंतु आपण पुन्हा जाणार आहोत जे संघटनेचे पदाधिकारी आहेत. खरं तर आता तुम्ही कोणाकोणाकडे पाठपुरावा करून झालेला आहात आणि किती कोटींची ही सगळी तुमची बिलं आहेत, कोणकोणत्या डिपार्टमेंटची, या संदर्भातला पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडे केला आहे का? गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्राचे कंत्राटदार महासंघाच्या वतीने प्रत्येक विभागातले जेवढे काय मंत्री आहेत त्यांच्याशी आमच्या बैठका झाल्या, त्यांना पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला आहे की आता काहीच होत नसेल तर कृपया किमान आम्हाला कमसे कम आम्हाला एक बैठक तरी आयोजित करून द्या. मुख्यमंत्री साहेबांना मला हे सांगायचं आहे की साहेब आता कंत्राटदारांनी नक्की करायचं काय, तुमचं लक्ष आमच्याकडे कधी वेधलं जाणार आहे. मला एक फक्त महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगायचा आहे की कंत्राटदार जेव्हा काम करतो ना तेव्हा तो स्वतःचे सगळे पैसे त्या कामाला लावतो आणि ते काम पूर्ण करून देतो आणि मग शासन आम्हाला निधी देतं. जलजीवन मिशन असेल, 89,000 कोटीची एकूण महाराष्ट्र शासनाकडे कंत्राटदारांची देयकं बाकी आहेत. 40,000 कोटीची सार्वजनिक बांधकाम विभागाची आहेत, 18 ते 19,000 कोटीची साधारणतः जलजीवन मिशनची कामं आहेत आणि इतर विभागाची वेगळी अशी. कसं काय बोलू शकतात हे मंत्री महोदय सगळे की आमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून? अरे कंत्राटदारांनी करायचं काय, मग आम्ही करतोय काय? मला एक सांगा, जर शासनाची कामं जर आमच्याकडे नाही आहेत तर शासनाने आम्हाला कार्यारंभ आदेश कसे काय दिले? हे बोलतात ना आमच्याकडे बिलं दे का बाकी नाहीत म्हणून, मग आम्हाला कार्यारंभ आदेश कसे दिले? ही जी कामं चालू आहेत ही कशी काय चालू आहेत? म्हणजे हे फक्त आम्हाला वाऱ्यावर सोडण्याचं हे गणित चालू आहे शासनाचं. आणि मला एक सांगायचं आहे या सगळ्याच्या माध्यमातून की जसे शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडत आहेत तशा कंत्राटदारांच्या आता आत्महत्या घडायला लागलेल्या आहेत. आणि मला आता भीती वाटायला लागली आहे की ह्या सरकारला पूर्णपणे शासनाला एवढंच धोरण अवलंबायचं आहे की आम्ही जर उद्या मेलो तर प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे ज्याच्या घरी जायचं मग त्याच्या कुवतीप्रमाणे त्याला 1 लाखाचा चेक द्या, कोणाच्या घरी जा त्याला 5 लाखाचा चेक द्या, कोणाच्या घरी जाऊन त्याला 10 लाखाचा चेक द्या. म्हणजे जेणेकरून हे पैसे ह्या कमीत कमी अमाऊंटमध्ये त्या कंत्राटदाराचे त्याच्या घरी जातील, बाकीचे पैसे असतील ते इन्फ्रावाल्यांना द्यायला तयार आहेत.
परंतु ही मेहरबानी का होते? कारण की एकीकडे शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो हजारो कोटींचा आहे, ज्याच्यासाठी सरकार म्हणतंय की आम्ही कोणतीही राजकीय दबाव झुगारणार नाही आणि शक्तिपीठ महामार्ग करून राहणार. मग दुसरीकडे तुमच्यासारख्या छोट्या कंत्राटदारांना सरकार अडकवण्याचा का प्रयत्न करतं या सगळ्या जाळ्यामध्ये? तुमची देयकं का थकवतं सरकार? सरकारला हेच करायचं आहे, कारण की त्यांना इन्फ्रावाल्यांना मोठं करायचं आहे. आणि हे जे इन्फ्रावाले आहेत ना, हे सगळे बाहेरून आले आहेत. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आता मधला जो आपला समृद्धी महामार्ग जो झालेला आहे, त्या समृद्धी महामार्गावरती जी कामं झालेली आहेत ती सुद्धा सबलेटेड झालेली आहेत ना कामं. ती कशी काय चालली मग? म्हणजे त्यावेळेला तुम्ही त्यांना पैसे पण उपलब्ध करून दिले ना. पण आता शक्तिपीठाचं बोलताय, मला हे सांगायचं की गोवा हायवे किती वर्ष झाला चाललं आहे त्याचं काम, त्याच्याबद्दल काय करणार आहेत? त्या कंत्राटदाराची जी निवेदन होती इन्फ्रावाल्याची, तो कोर्टामध्ये गेला होता, शासनाला त्याला पैसे द्यावे लागले. पण छोट्या कंत्राटदाराला तुम्ही तसं करत नाही आहे. आता 15 ऑगस्टला झेंडावंदन होणार आहे. तो झेंडावंदनसाठी जो कलर मारावा लागतो ना, सिल्वर कलर जो आम्ही ते झेंड्याला मारतो, ते सगळी सुशोभीकरण करतो, तो आमच्यासारखा कंत्राटदार करत असतो. पण शासनाला आमची त्यावेळेला साधी आठवण पण होत नाही आहे की हे काय चाललं म्हणून. शासनाचं धोरण चुकीचं आहे. परंतु आता मुख्यमंत्र्यांकडनं तुम्हाला काय आश्वासन वगैरे भेटलं आहे का? काय तुमची बैठक वगैरे छोट्या कंत्राटदारांची लावणार आहे का? आणि हर्षल पाटील जो उद्योन्मुख आता कंत्राटदार जो आहे त्याने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे, याच्या सगळ्या संदर्भात आता तुमच्या संघटनेची, तुमच्या सगळ्या छोट्या कंत्राटदारांची काय पुढची भूमिका असणार? 100% आम्ही हर्षल पाटलांच्या कुटुंबाच्या सोबत राहणार आहोत. त्यांना जी काय मदत लागेल त्या बाबतीमध्ये आमचे जे काय प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी कालच सांगितलेलं आहे की जर त्यांच्या नावावरती जो काय निधी असेल तो येणारा असेल, तो कोणाच्या नावावर जरी असला, सबलेट झालेला असला तरी तो निधी आम्ही तात्काळ त्यांना मिळवून देऊ. तसंच दुसरा विषय सर्वात महत्त्वाचा असं आहे की शासन आम्हालाच काम मारतं आहे. एकीकडे लाडक्या बहिणीचं नाव सांगतात, एकीकडे सांगतात की आम्ही पूर्ण 5,000 कोटीची कामं, 10,000 कोटीची कामं, 20,000 कोटीची कामं. तुम्ही हा मोठापणा करण्यापेक्षा तुम्ही आम्हाला आमची देयकं देऊन टाका ना. ती देयकं द्यायची नाहीत. साहेब तुम्हाला सांगतो, इतकी वाईट परिस्थिती आहे कंत्राटदारांची. आता आम्ही बँक करप्ट झालेलो आहे. आम्हाला बँकेमधनं हे सांगण्यात येतं आहे की तुम्ही जर ह्या दिवसामध्ये इतके पैसे नाही भरले तर आमची खाती गोठवल्या येणार आहेत. अहो, आमचे सोनं नाणं बायकांचं सगळं काय, आमच्या आया बहिणी, आमची मुलं बाळं हे सरकारच्या लाडक्या बहिणी नाही आहेत का? पण आम्ही कधीच हे खोटं नाटक काय केलं नाही. बरं, मला सरकारला हे सांगायचं सर्वात महत्त्वाचं की सरकार ज्यावेळेला आम्हाला बिल देतं त्या बिलामधून आम्ही 18% GST भरतो. आम्ही 2.3% साधारणतः आम्ही त्याचा इन्कम टॅक्स भरतो. अधिकारी काय पैसे घेतात का? कारण की ज्यावेळेस तुम्हाला कंत्राटी भेटतात त्यावेळेस अधिकारी तुमच्याकडनं काही पैसे वगैरे घेतात? हे बघा, एक स्पष्ट तुम्हाला सांगतो. आता जर सोपं उदाहरण देतो, मुंबईमध्ये एक इलाकाई शहर म्हणून आहे आणि बाजूचा जे एकात्मिक घटक म्हणून एक विभाग आहे. त्याच्यामध्ये ह्या आत्ताच्या ह्या 2 महिन्यापूर्वी म्हणजे मार्चला जे पैसे आले होते त्याच्यामध्ये ठराविक लोकांनाच पैसे दिलेले आहेत. तिथले जे कार्यकारी अभियंते आहेत फेगडे म्हणून, तुम्हाला मी सांगतो, नाव घेऊन सांगतो, त्यांनी ठराविक लोकांनाच पैसे दिलेले आहेत. आम्ही त्यांच्याशी 2 वेळा पत्रव्यवहार केला आहे की ह्या बाबतीमध्ये का तुम्ही सरसकट सगळ्यांना पैसे देऊ शकले नाही म्हणून. म्हणजे ह्याच्यामध्ये हे अधिकारी नाव सांगायचं शासनाचं आणि जेव्हा आलेला जो निधी असतो तो व्यवस्थित कोणाला द्यायचा हे ते बरोबर करतात. आणि ह्याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो. पाहिजे असेल तर त्यांनी BDS स्लिप द्यावी, आम्ही त्यांची चर्चा करायला तयार आहोत. खरं तर अधिकारी पैसे येतात, मात्र अधिकारी जे आहेत ते स्पेसिफिक कंत्राटदारांनाच पैसे देतात. कारण की स्पेसिफिक कंत्राटदार त्या अधिकाऱ्यांना पैसे देतात त्या संपूर्ण बिलाच्या संपूर्ण पैशांसाठी आणि कुठेतरी इतर कंत्राटदारांवरती दुजाभाव जो आहे तो निर्माण होतो असं हे सगळे कंत्राटदार म्हणतात. तुमचं काय म्हणणं? अक्षरशः कार्यकारी अभियंता बोली लावतात, 25 ते 30% मागणी करतात आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंता एवढे पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे यांची सगळ्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची बिलं बाकी आहेत आणि ठराविकच ठेकेदारांना पैसे मिळालेले आहेत. तर अधिकारी वर्ग देखील 25 ते 30% उर्वरित बिलाच्या मागणीकरता पैसे मागतात असा या सगळ्या कंत्राटदारांचा आरोप आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही कोणती कंपनी आहे आणि किती काम करता? माझं जलजीवन मिशनचं आहे सर. ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला दाखवतो आहे. बालाजी इन्फ्रा कंपनीच्या नावावर गुळपोळी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी जलजीवन मिशनचं काम केलेलं आहे. हे गेल्या 8 महिन्यापूर्वी दिलेलं पत्र आहे. भोसले साहेब आमचे अध्यक्ष आहेत आणि आपली संघटना आहे ठेकेदारांसुद्धा. याच्यावर तुम्ही बघा, 2 लाख रुपये भुर्दंड लावला आहे. 1 वर्ष झालं पैसे दिलेले नाही आहेत आणि 1 वर्ष पैसे न देता ठेकेदारालाच 2 लाखाचा दंड ठोठावलेला आहे आणि मार्च एंडला त्याचं बिल आणि तेही 60% बिल काढलेलं आहे. आणि आत्तासुद्धा याच्यामध्ये मी उल्लेख केलेला आहे की बँकेच्या CCचं व्याज विनाकारण आम्हाला भरावं लागतं आहे. म्हणजे आपण पण एक नागरिक सभ्य म्हणून काम करतो आणि लोकांसाठी काम करतो आहे. मग त्या ठिकाणी इमानदारीने काम केल्यानंतरसुद्धा असं साहेब 80% ठेकेदारांची यात अडचण आहे. माझी विनंती आपल्या माध्यमातून आणि संघटनेच्या माध्यमातून की ह्या सगळ्या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी खरंच लक्ष घालावं
एक्स्ट्रा परफॉर्मन्स सिक्युरिटी माफ करावी छोट्या ठेकेदारांची. छोटे ठेकेदार हे कायमस्वरूपी तुमच्या लाडक्या बहिणींच्या प्रत्येक स्वच्छतेपासून पाणी पुरवठ्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी असतात. तर माझी विनंती आहे की आपण लाडक्या बहिणींचं काम बघताना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पण आणि विशेषतः अजितदादांनी की हे बघा तुम्ही की हे ठेकेदार फार छोटे आणि 80-90% लोक मराठी आहेत. 80%-90% लोक मराठी आहेत छोटे ठेकेदार. हे सगळे तुमच्याच गावातले तालुक्यातले तुमचेच मतदार आहेत. मग इन्फ्राचे सगळे मालक तुम्ही काढून बघा साहेब. माझी विनंती आहे. ही सगळी आउट ऑफ महाराष्ट्र कंपनी आहे सगळे. तुम्ही बघा तुम्ही. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. सगळ्याच कंत्राटदार इथे जमलेले आहेत. मुंबई आणि ठाण्यातले हे सगळे कंत्राटदार आहेत. त्यांची सगळ्यांची मागणी आहे की जी थकीत बिलं आहेत ती लवकरात लवकर देण्यात यावी. परंतु अक्षरशः एखादं कंत्राट घेतल्यावरती कर्ज काढून आम्हाला ते काम करावं लागतं. घरातल्या बायका पोरांची आम्हाला सोने दागिने जे आहेत ते म्हणजे गहाण ठेवावं लागतं, त्याच्यावरती कर्ज काढावं लागतं, मग ते काम होतंय. अशा पद्धतीची विदारक परिस्थिती जी आहे ती या सर्व कंत्राटदारांवरती आलेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्या कंत्राटदारांचं म्हणणं आहे की अधिकारी कुठेतरी यामध्ये सामील आहेत. अधिकारी देखील पैसे खाण्याचं मोठ्या प्रमाणात काम करतात. थकीत बिलं देण्याकरता 20 ते 25% पैसे मागतात आहेत. अजित पवारांनी देखील थोड्या वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्यांची थकीत बिलं आहेत त्यांनी माझ्याशी भेटा आणि मला लिस्ट द्या. त्यामुळे हे सगळे आता छोटे कंत्राटदार म्हणतात आहेत की आम्ही आता अजित पवारांची वेळ मागतोय. त्यांनी वेळ दिली की त्यांना आम्ही आमची सगळी लिस्ट जी आहे थकीत बिलांची ती आम्ही देणार आहोत. आणि त्याचसोबतच सरकारला या सगळ्या कंत्राटदारांचा एक सवाल आहे की इन्फ्रामध्ये काम करणारे मोठ्या कंपनी चालतात, परंतु मराठी जे उद्योजक व्यवसाय आहेत, जे लहान लहान कंत्राटदाराची कामं करतात, ते तुम्हाला चालत नाही का? असा एक विदारक परिस्थिती या सगळ्यांनी मांडली आहे. आणि या सगळ्या संदर्भातला सवाल जो आहे तो या सर्वच लहान कंत्राटदारांनी आपल्याशी बोलताना हे सगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.